नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात तुम्ही पळयतात तुमचो आवडतो नवो चॅनल राष्ट्र टीव्ही आणि हो चॅनल फक्त गोंया पुरते न्हू तर आख्खे इंडियाभर आमी पावोवपाचो प्रयत्न करता. गोंयचो पयलो नॅशनल चॅनल तुमच्या फुड्यान आमी घेवन येता आणि आयज ह्या चॅनलाचेर एक अशें व्यक्तिमत्व तुमच्या फुड्यान आमी हाडिल्लें आसा. ते खूब सिनियर ह्या पार्टीचे आहा. पार्टीक जेन्ना जेन्ना गरज आसा तेन्ना तेंच्यांनी आपले पार्टीक पूर्ण सहमत दिल्ले आसात आणि अशा खुर्चीचेर ते बशिल्ले जंय तेंच्यांनी खंयच भेदभाव न करता सगळे 40 आमदारांक असेंब्ली सेशनान तितलोच जागो दिल्लो उलोवपाक आणि बरे तरेन सगळे मॅनेज केल्ले. येस, आय एम टॉकिंग अबाउट रमेश तवडकर सर. सर येवकार तुमकां आयच्या ह्या कार्यावळीन. नमस्कार सर. सभापती म्हणून तुम्ही हे काळाकाळ तुम्ही मॅनेज केले, सगळ्यां बरोबर तुम्ही व्यवस्थित रावले आणि आयज तुम्ही मिनिस्टर म्हणून आसात आणि मिनिस्टर जावन पयलोच इंटरव्यू तुम्ही राष्ट्र टीव्हीचेर दिता. कशी आशिल्ली सगळी वाटचाल सभापती म्हणून? मी बरोबर 2022 सालान निवडून आयले उपरांत 29 मार्च ह्या दिसाक म्हजेर सभापती पदाची जबाबदारी पार्टीन किंवा आमचे नॅशनल नेतृत्व आणि त्याचबरोबर गोंयचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी पार्टीन सगळ्यांनी जबाबदारी दिली. तूं कॅडरांत आशिल्ले कारणान ही जबाबदारी तुवें करपाक जाय अशा प्रकारचो म्हाका सांगलें गेलें आनी ती जबाबदारी हांवें स्वीकारली. आणि ही स्वीकारता आसतनाच हांवें ठरयलें की म्हजें पूर्ण एक मायंडसेट हांवें तयार केल्लो. 5 वर्सां हांव सभापतीच म्हणून आसतलो आणि त्यामुळे ज्या वेळाचेर सभापती पदाची जबाबदारी हांवें घेतली त्या वेळाचे अनेक प्रकारच्यो नेगेटिव्ह थॉट्स जे आसा न्ही ते सोसायटीन अनेक प्रकारचे कॉमेंट्स येताले. ह्यो गजाली लक्षांत धरून हांवें पयल्याच दिसाक हांवें एक स्टेटमेंट केल्लो. हांव 365 दीस काम करतलो. ओके. विधानसभेचें कामकाज हें सादारणशें वर्साक 30 दीस आसता. मागीर त्यानंतर व्हडलोसो रोल सभापती नासता आणि हांव एक सामाजीक कार्यकर्तो आसले कारणान ते तंतोतंत हांवें ह्या पोस्टाचो कशाक तरेन उपयोग करूं येता हो एक मायंडसेट हांवें तयार केल्लो. ओके. आणि हळूहळू हांवें सुरवाती पासून ती ग्रीप घेतली आणि आज 3.5 वर्सां उपरांत आणि म्हाका ज्या तरेन आमच्या सत्ताधारी जे पक्षाचे आमदार आसतले, सभागृहाचो नेतो म्हणून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विरोधी पक्षाचे लोक, म्हणजे विधानसभेचे सगळे कर्मचारी आणि त्याचबरोबर भायर जे पब्लिकेन जे आसा म्हणजे शेकड्यांनी हजारांनी लोक विधानसभेक येताले आणि असे बरे रिमार्क्स दिताले. ते पळोवन हांवें ते ग्लॅमर हाडला हेजें म्हाका केन्ना तरी ताची प्रचिती येताली. पूण कितें दिसता डिसिजन तेन्ना तुमी जे घेतले सभापती पद तुमकां मेळ्ळें आणि ते तुमी एक्सेप्ट केलें? नॉर्मली लोक मिनिस्ट्री 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 म्हणटा आणि तुमी हें सभापती पद एक्सेप्ट केलें आणि आतां 3.5 वर्सां नंतर दिसता आपण रायट डिसिजन घेतलेलें म्हणून? नाही, हांवें सुद्दां त्या वेळाचेर सुद्दां कसं न्ही की खूब उमेदीन घेतली अशी ना ती त्या वेळार. पार्टीन जबाबदारी दिली पूण जबरदस्ती दिली पार्टीन. ती जबरदस्ती अशें न्ही, पूण ती एक कॅडर आशिल्ले कारणान जे आसा घेवची पडली ती हांवें करपाक जाय अशा प्रकारचो पार्टीन आदेश दिल्या उपरांत जे आसा न्ही ती करचीच पडली म्हाका. पूण तुमी मनांतल्यान घेवना? त्या वेळाचेर तशी नाशिल्ली कारण स्पीकर पोस्टाचे एक काय बऱ्याच वेळाचेर लोक नेगेटिव्ह थॉट्स की तो फुडले पाट निवडून येना आणि अशा प्रकारचे लोकांचे थॉट्स आसताले. पण जबाबदारी घेतकच आसा न्ही आणि म्हजे स्वताचो स्वभाव असो. पूण तुमकां तेन्नाय मिनिस्ट्री जाय आशिल्ली, तेन्नाय मागिल्ली तुमी? मागिल्ले अशें न्ही, पण स्वाभाविक म्हाका दिसतालें की हांव सिनियर आसले कारण हांव मिनिस्टर जातलो अशें दिसतालें. पण पार्टीन जबाबदारी दितकच हांवें ती जबाबदारी घेतली आणि म्हजो स्वभाव असो की जें मेळ्ळें तें सोरी करपाचें. म्हणजे हाजे पयलीं सुद्दां म्हाका हांव 2012 ते 17 मंत्री आशिल्लो त्या वेळाचेर सबंद गोंयकारांनी म्हजें काम पळयल्लें आसा. त्यामुळे आतांय सभापती पदाची जबाबदारी स्वीकारता आसतना त्या पदाचो कसो उपयोग करूं येता अशा तरेन वेगवेगळ्या एंगलांनी विचार केलो. पण आता अशें कितें जालें म्हणजे तुमी 5 वर्सां रावपाचो प्रयत्न म्हणजे तुमी म्हणिल्ले आपल्याक 5 वर्सां रावपाची इच्छा आशिल्ली, हांव टर्म कंप्लीट करता आशिल्लो, पण आता अशें मदींच कित्या खातीर सभापती पद सोडून मिनिस्ट्री घेवची? तातूंत एक कशा कांय गजाली आसा न्ही म्हणजे लक्षांत आमच्या येवपाची गरज आसा. म्हणजे हांवें लास्ट आमचे विधानसभेचे सत्र जेन्ना सोंपलें म्हणजे 8 तारखेक त्या दिसा मुख्यमंत्री सांगिल्लें की हांव आसासीच रावतां की हांवें म्हज्या पोस्टाची गरिमा म्हणजे पोस्टाक हांवें 5 वर्सां हांव रावतलो अशें हांवें ठरयिल्लें आसा
ओके. आणि त्या वेळेस म्हाका रावूंक दी हय म्हणजे हांव आतां वेळ उरलो ना की परत थंय झेडपीचे इलेक्शन जालें, म्युन्सिपालिटीचे इलेक्शन जालें आणि शेवटचे जर 4-5 महिन्यात जर कांयच करूंक जाय सगळं कोड ऑफ कंडक्ट कोड ऑफ कंडक्ट. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गजालीचे हांवें म्हजो मेसेज जो आसा हांवें विशय सांगपाचो सांगिल्लो, पण तरी सुद्दां पक्षाचे जे सेंट्रल नेतृत्व आसा आणि त्यामुळे ताणें सांगलें की पक्षाक 2027 सत्ता येतली जर जायत न्ही, एक संघटनेक आशिल्लो कार्यकर्तो आसा न्ही की ताजो वापर पूर्ण पक्षा खातीर करून घेवपाक जाय. पण आता वापर जायनाशिल्लो. अशा प्रकारचे न्ही, आता वापरप ताका बंधन आसतालें न्ही. म्हणजे हांव पार्टीच्या म्हणजे खंयच्याच मोठ्या मिटिंग्स बाकी हांव अटेंड करूं शकनाशिल्लो, हांव एक्सप्रेस करूं शकलो. म्हणजे उलयतना वागता आसतना फिरता आसतना प्रत्येक फावटी बंधन आशिल्लें आणि त्यामुळे ते गजाली म्हजे आशिल्ले तें स्कील जे आसा न्ही ऑर्गनायझेशन ते स्कील पार्टी खातीर हांव दिवंक शकनाशिल्लो. तुमकां आता पार्टीची गरज आहा म्हणून तुम्ही सोडटा म्हणजे तुम्ही आता पार्टीक गरज आसा न्ही, पार्टीक वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पार्टीक जर एखादा म्हणजे स्किलाची जर गरज आसा जर जायत न्ही, म्हणजे ऑर्गनायझेशन स्कील तुम्ही पळयलें आसतलें लोकोत्सव सारख्या पाटोळसा रॅली म्हणजे अशा अनेक विषय आसा न्ही, त्यामुळे लोकांक जे संपर्क येवपी अशा प्रकारचे अभियान हांवें त्या वेळाचेर केल्ली, आतांय करता. आणि 2006, 8, 9, 10 जो कालखंड पळयलो जायत न्ही, उठाचे आंदोलन ह्यो सगळ्यो गजाली आसत जायत न्ही, काणकोण पासून म्हज्याच कडल्यान सुरू जाले. पण पार्टीन तुमकां कितें सांगलां धोरण, कितें कमिटमेंट आता कितें आसा? मिनिस्टर म्हणून तुम्ही शपथ काल घेतली, सो आता मिनिस्टर म्हणून जी मिनिस्ट्री तुमकां मेळटली, मे बी गोविंद गावडेचे रिप्लेसमेंट म्हणून तुमकां पळयता काय जी तुमकां मिनिस्ट्री कितें कमिटमेंट केल्लें आसा? एक गजाल पळय, हांवें पार्टी कडेन उलयलां की गोविंद गावडेचो रिप्लेसमेंट म्हणून म्हजे करची न्ही, हें हांवें तांकां पयलींच सांगिल्लें. पूण केलें त्यामुळे कशा एक गजाल तीच मिनिस्ट्री सगळं काढून त्योच मिनिस्ट्रीचो विषय जावचो ना हे सांगला तुमकां पार्टीन. त्या विशय तो जावचो ना म्हाकाय खबर आसा. त्यामुळे पार्टीन दिल्ली जी जबाबदारी आसा ती बखुबी निभावप आणि त्याच बरोबर पार्टीच्या संघटनाक पक्याच्या ह्या सगळ्या गजाली खातीर ताजी मदत जावप. कारण साऊथ गोंयांक आसा न्ही, आज दोन्ही जे मंत्री जाले ते साऊथ गोंयचे आसा. श्री दिगंबर कामत हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा प्रकारचे सिनियर आमदार असतात की ज्यांनी खूप अनुभव असतात आणि म्हजोय या पक्षामध्ये बाकी सगळ्या कामामध्ये अनुभव असतात. त्यामुळे मग निश्चितपणे जे आसा या सगळ्या गजाली ज्यो आसा न्ही, सावथाक जो आसा जे आमी थोडेशे फाट्टन उरता तो आमकां फुडें व्हरपाचें अशें म्हणून सावथाची जबाबदारी तुमचेर दिला काय कितें पक्षान सांगला? पक्षांनी आता सद्याक एक कांय दिसांनंतर जबाबदारी येतलीच न्ही, म्हजेर येतली अशें ना, म्हाका पूर्णपणे सावथूच न्ही गोंयभर जे कांय गजाली आमकां करपाक जाय. पण आता तुमकां दिसता करपाक जाय पार्टी खंय तरी कमी पडटा म्हणून तुमची गरज आहा, आता खंय तरी व्हॅक्यूम आसा, तो व्हॅक्यूम फिल करपा खातीर तुमकां तेंचे भितर धाडले. म्हाका तसो विशय ना की मुख्यमंत्री आनी बाकी सगळे पार्टीचे काम करतात. आता नवीनच आमचे अध्यक्ष आसा नायक आसा की ताणें सुद्दां आपल्या खानाचे भुमाचेर जे आसा पक्षाचेर सगळी जबाबदारी घेतली आसा. पण ह्या सगळ्या गजालीचो अदीक बरें कशें जावपाक येता ते आनी कशें फुडें व्हरपाक येता त्या व्हरपाच्या दृश्टिकोनांतल्यान म्हजो संघटनात्मक दृश्टिकोनांतल्यान आशिल्लो अनुभव जो आसा तो पार्टीक फुडें व्हरपा खातीर मदत. कितें डिफरन्स दिसतले आतां तुमचे भितर सरतकूच अशे डिफरन्स लोकांक कितें पार्टींतल्यान पळोवपाक मेळटले? तुमचं स्वतःचे कितें तरी प्लॅन ऑफ एक्शन तुम्ही केला? निश्चितपणे जे आसा न्ही ताजो डिफरन्स आमकां फुडल्या कांय दिसांनी 100% दिसपाक मेळटलो. आणि तो दृश्टिकोनांतल्यान विचार करता आसतना हांव संघटनेचो कार्यकर्तो, आदी हांव संघटनेक तितलो भितर हांव सरपाक शकना पार्टी म्हणून, आणि हांवें ठरवलें आसा की पक्षाचें संघटन पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या कडेन पक्षाचे जे जुने कार्यकर्ते पावपाचे दृश्टिकोन आसा न्ही, म्हज्या आशिल्लें जे स्कील आसा ते 100% पार्टीच्या तुम्ही आता अख्खे गोंयभर भोंवपाक सुरवात करतले? नाही, हाजे पयलीं हांव भोंवतालो. म्हणजे हांव सभापती जर आसलो तर अन्य कार्यक्रमा निमित्तान हांव म्हाज्या लोकोत्सवाच्या निमित्तान आसा न्ही पेडणे पासून काणकोण पर्यंत भोंवतालो. फाटल्या वर्सा तुमी आमची भगवान बिरसा मुंडाची यात्रा पळयली, ती पेडणे पासून काणकोण हांव भोंवतालो. म्हणजे म्हजे कडेन संपर्क आशिल्ले जे कार्यकर्ते आसा काणकोण पासून पेडणे पर्यंत आसा, सावर्डे पासून हांगा आसा. आणि तातूंत श्रमदाम हो कन्सेप्ट जो आसा न्ही, श्रमदाम तो ताजे फॅन फॉलोवर जे आसा न्ही ते गोवाभर आसा. फाल्यांच आमी जे आसा 23 तारखेर आसा न्ही की श्रमदामाचे 1-2 हजार कार्यकर्त्यांचे अधिवेशन जे आसा न्ही ते आमी कला अकादमी घालून घेतलें आसा. त्यामुळे सगळ्या गोंयभरच्या कार्यक्रमांत म्हजो संपर्क आसा की हें सांगपाची गरज ना. बरोबर. अशें आयकपाक येता की तुमी डेप्युटी सीएमाचो पोस्ट असो तुमकां मेळपाचो आसा, अशें कितपत खरें?
कशा हांवें खंयचीच गजाल हाजे पयलीं मागूं ना आतांय मागूं ना. पक्षान जी जबाबदारी दिता ती पूर्णपणे प्रामाणीकपणे करप. आणि हो विषय आसा न्ही, गेले आमी कितलींच वर्सां 2005 पासून आमदार आसा. आमी 2 टर्म तर पूर्णपणे विरोध. तुमची इच्छा आसा? नाही, इच्छा अशी आसा ना, पक्षान जी जबाबदारी दिता ती करपाची. पक्षान जबाबदारी दिली जाल्यार तुम्ही एक्सेप्ट करता एज अ डेप्युटी सीएम? यू आर एक्सेप्टिंग? ह्या विशया संदर्भात जे आमचे डिस्कशन झाले ना, कांयच झालें ना. त्यामुळे तो विषय. पण तुमचा आवडतो विषय म्हणजे खंयचो डिपार्टमेंट विच यू लायक? हांवें खंयचेच डिपार्टमेंट अशें आमकां दी अशें हांव केन्नाच मागूंक ना. पण तुमचा आवडतो विषय? नाही, आवडतो विषय जो आसा, आवडतो विषय हांव वेगळ्या विशयां संबंदीत आसा. पण ट्रायबल एक गजाल कशें, ट्रायबल ह्या सगळ्या मोमेंटांतल्यान हांव आयिल्लो आसा. ट्रायबलाचे खाची खळगे म्हाका खबर आसा. एक आसा, हांव एज ए स्पोर्ट्स आदी पयलीं हांव स्पोर्ट्स मिनिस्टर आशिल्लो. हांव प्रत्यक्ष फिजिकल एज्युकेशन टीचर, म्हणजे हांव फिल्डार मनीस आसा. की अशें अनेक हांव शेतकरी, हाजे कडेन सुद्दां शेती क्षेत्रामध्ये आसा न्ही, प्रचंड मोठो बदल लावून. सो ट्रायबल आनी स्पोर्ट्स जे सध्या अवेलेबल आहा ते तरी तुमकां दिवचे? हांवें अमकेच म्हाका पोर्टफोलियो दी अशें हांव सांगूं ना. म्हजे मदें हिम्मत आसा, कापास आसा की खंयचीय गजाल जर दिली, बारीक मोठी गजाल सुद्दां दिली, ताजें कशें सोने करप जे आसा न्ही, हें हांवें हाजे पयलीं करून दाखयलां. आतां हाजे फुडें हांव रिजायन करतलो. पार्टीचे खुबशे सिनियर लोक म्हणा किंवा पयस अशें गेल्ले दिसता, तांकां तुमी लागीं हाडपाचो प्रयत्न करतले? बिकॉज तुमी आतां पार्टीचें काम ओपनली करतले. जशें लक्ष्मीकांत पार्सेकर, एक्स चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, ते खंय तरी दुखावले बरेचशे कार्यकर्ते आसा की जे तूं म्हणटा दुखावले म्हणटा पळय, वेगवेगळे कारण आसा. त्या विशया संदर्भात आसा न्ही, आमचे गोंय प्रदेशाचे अध्यक्ष दामू नायक आसा न्ही, की ताणें प्रत्यक्षान ताजी स्टेप्स घेतलेले आसा. बऱ्याच जाणां तो स्वताक वचून मेळिल्लो आसा आनी ताजे डायलॉग्स केल्ले आसा. आनी निश्चितपणे आसा हे सगळे लोक जे आसा न्ही, की ते पक्षाच्या कामाक लागतले. आणि म्हजे म्हणजे जुने कार्यकर्ते आसा तांचे कडेन म्हजो संबंध आसा खूब बरो. आतां तशें जाल्यार रमेश तवडकराक आतां इलेक्शना खातीर उपयोग करपा खातीर तांकां मिनिस्ट्री दिता, इतले दीस तांची गरज नाशिल्ली. आनी आतां इलेक्शन सगळे झडपी इलेक्शन, म्युनिसिपालिटी इलेक्शन, हे सगळे इलेक्शन्स तुमी सांगले. आतां इलेक्शन्स येता, आतां ती प्रचार करपा जाय म्हणून प्रेसिडेंटान जाय आनी ती पार्टी स्ट्रॉंग करपाक जाय, इतले दीस नाका आशिल्ले. हें करपाक जाय अशातलो भाग ना. म्हणजे पक्षाक जशी गरज कित्याक इलेक्शना कडेच तुमकां मिनिस्ट्री? इलेक्शनाक अजून 1.5 वर्स उरला न्ही. 1.5 उरले तरी तुमीच स्वता सांगले कोड ऑफ कंडक्टान वतलें. पण हांवें त्या मुद्द्यार नाका म्हणून सांगितलें. पण आज कशें पार्टीक एखाद्या विशयाचे म्हजे कडेन आशिल्लें टॅलंट आसा, स्कील आसा, ते जर पार्टीक जाय जाल्यार पार्टी आमकां केन्ना पार्टीन आमकां वॉर्ड केल्लो आसा. की पार्टी आतां कशें आहा की आमी जर पक्ष नाशिल्ले जाल्यार म्हजो सारको सामान्य कार्यकर्तो जाल्यार आज खंयच नासता तो. ह्या पक्षाच्या ह्या सगळ्या रचनेंतल्यान हांव आयिल्लो आसा की त्यामुळे जेन्ना जेन्ना पक्षाक गरज आसता त्यावेळी पक्ष आमकां, आमी सिनियर असल्या कारणान जे आसा न्ही, की कॅडरान असल्या कारणान आमचो पक्ष संघटनेक पक्षाच्या हिता खातीर किंवा गोंयांत सत्ता येवन सत्तेंतल्यान जे आसा न्ही सर्वसामान्य मनशाचें हित प्रोटेक्ट करपा खातीर आसा खंयचें डिसिजन घेतलो. तुमचें कशें मत आहा? बिकॉज पार्टींतल्यान काँग्रेसींतले कितलेशेच लोक बीजेपीन आयल्यान ते रावले, आमकां मिनिस्ट्री मेळपा जाय, मिनिस्ट्री मेळपा जाय. तितले दिगंबर कामतीक आसा तांच्यांनी मिनिस्ट्री दिल्ली आसा, बाकीचे तशेंच रावला. तुमचें कितें मत आसा हेंच्या बद्दल, जे काँग्रेस बीजेपीन जी पावयल्ली आसा आनी तातूंतल्यान तांची जी अपेक्षा ह्या विशया संदर्भात हांव म्हाकाय खंय खबर ना. बिकॉज एज अ स्पीकर तुमच्या फुड्यान खुबशे जे विशय आसा न्ही, जे येता आसतना एखादो आमदार येता आसतना जो त्या वेळाचेर हांव आशिल्लो स्पीकर, म्हणजे त्या डायलॉग्स म्हजे समोर जावंक ना. म्हणजे कितें जालें कितें ना जालें म्हाका खबर ना. आनी त्याच कोणाक कितली कमिटमेंट दिली ती खबर ना म्हाका. त्यामुळे ह्या विशयाचेर हांव खूब कितें डिटेलान वतलो अशें ना. पण त्यामुळे सरकाराचो उपयोग जो आसा न्ही, की त्या लोकांनी ठरवलें की काँग्रेसची जी परिस्थिती आसा, देशभराची परिस्थिती आसा, त्यामुळे आमचें खरें ना अशें तांकां दिसलें वचून येता. आनी त्यामुळे गोंयांत बीजेपी आसा, केंद्रांत बीजेपी आसा, आणि ह्या सगळ्याचो उपयोग जो आसा न्ही तो आपल्या मतदारसंघाच्या किंवा आपल्या कार्यकर्ते आपले लोक आसा किंवा मतदारसंघाचो विकास करपा खातीर तांणी निर्णय घेतलो वचून येता. आणि त्यामुळे ह्या विशयात आज पर्यंत तांचे ज्यो कमिटमेंट ज्यो कितें दिला आनी कशी दिला ह्या विशया संदर्भात की तांकांच खबर आसा. बिकॉज एज अ स्पीकर तुमच्या फुड्यान ती केसी आयिल्ली, गिरीश चोडणकरान कितल्या फावटी तुमी ते हाताळलेले आहा त्यो गजाली, वो खंय सायड वता, तुमकां कितें दिसता सायड खंयची स्ट्रॉंग आहा? न्ही, सायड स्ट्रॉंग आहा म्हणजे पळय कशें एक लक्षात पळय की जो मनीस येता आसतना म्हणजे एखादो पक्ष प्रवेश करता आसतना ताणें आपल्या सगळ्या प्रकारच्यो लिगल बाजू ताणें पडताळून
पळयले आसतल्यो हय आणि त्यामुळेच ताणें ते सगळे गजाली पडताळून पळोवन निर्णय निर्णय घेतलो घेतला. कर्नाटक ताणें निर्णय घेतलो उरतलो अशें दिसना. सो तुम्ही जो स्टडी केला त्या प्रमाणे निर्णय प्रॉपर हा. न्ही हांवें ताणें डिसिजन दिल्लें आसा हय म्हणजे तें डिसिजन आसा ते पब्लीक फॉर्माचेर आसा. सो सेंट्रलाक आम्ही खूपदा पळयला सर तुमचे सेंट्रलाचे तुमचे संबंध खूप बरे आहा तुम्ही नेतृत्व वयर दिल्ली खुबशे फावटी तुम्ही वता तांकां मेळटा येता. इज इट दॅट की त्या खातीर सेंटराचे तुमचे रिलेशन बरे असल्या कारणान सेंटरान तुमकां डायरेक्टली सांगिल्लें आसा की तुम्ही लक्षांत घाला? एक गजाल कशें हांव भारतीय जनता पार्टीचो सेंट्रल ट्रायबल मोर्चाचो सेक्रेटरी आणि त्यामुळे बऱ्याच वेळाचेर मेळप जाता. ज्यो देशभर आमच्यो नॅशनल लेव्हलाच्यो ज्यो मिटींग जाता आणि बाकीचे जी पॉलिसी आसा त्या पॉलिसी डिसिजनाक हांव आसता आणि त्यामुळेच की म्हाका ताचो फायदो असो जाता एक वाट्यान की एज एक हांव स्पीकर आसतना सुद्दां नासता न्ही त्या वेळाचेर हय की अनेक मंत्र्यांक मेळटलो अनेक मंत्र्याच्या तातूंतल्यान कशा तरेन पयशे गोंयच्या विकासा खातीर हाडूंक येता हाचो सुद्दां विचार करतलो आणि त्यामुळे ताचो म्हाका बरो फायदो जाला आसा आणि त्यामुळे ताणें सांगलें अशें म्हणून न्ही म्हणजे त्याच्या खातीर तुमकां मिनिस्ट्री मेळटा म्हणटा. केंद्रीय मंत्री अशें न्ही की आमकां ह्या म्हज्या ऑर्गनायझेशन स्कील आसा जे टॅलंट आसा ते पार्टीक अपेक्षीत आशिल्लें आणि ते ताचो चर्चा आमच्या सगळ्या कडेन जाल्ली आसा आणि त्यामुळे ह्या सगळ्या गजालींतल्यान 2027 आमी कशा तरेन परत एकदा आमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार येतलें हो विचार आमी सगळ्यांनीच करपाची गरज आसा आणि त्यामुळे हो सगळो विचार करून जे आसा न्ही म्हजे ही जबाबदारी दिल्ली आसा. सो तुमकां कितें दिसता 2027 टॉप प्रायोरिटी भारतीय जनता पार्टीन कितें घेवपाक जाय जे गोंयाची सध्या गरज आसा आणि थंय काम करपाची गरज आसा विकासाच्या? नाही कशा आतांय काम करता म्हणजे आता अनेक विशयांचेर कंटिन्युअस प्रोसेस पण आता सध्या ज्या गजालीचेर काम करता- अंत्योदय तत्वाचेर काम करता आसतना म्हणजे अनेक निर्णय सरकारान घेतले आसा त्यापेक्षा सगळ्यात मोठी महत्वाची की तरुणाचो रोजगार या रोजगार विशयाचेर जे आसा न्ही आमी खूब गंभीरतायेन पळोवपाची गरज आसा गंभीरतायेन चर्चा करपाची गरज आसा आणि धोरण आमकां युथाच्या दृश्टिकोनांतल्यान करपाची आवश्यकता आसा. टॉप प्रायोरिटी अनएम्प्लॉयमेंट आणि काणकोण म्हणजे काणकोणच्या लोकांची आता अपेक्षा वाडटली मिनिस्टर आमचे आमदार जाले म्हणटकूच आणि ह्या कालावधीन वर्स 1.5 वर्सां भितर यू विल एबल टू सॅटिस्फाय काणकोणकार? एक गजाल लक्षात दवरा हाजे पयलीं 2000 आमी 22 जेन्ना हांव इलेक्ट जालो त्या वेळाचेर आमी काणकोण विजन आनी मिशन असो कन्सेप्ट आमी विचार करतले काणकोणचो ओवरऑल डेव्हलपमेंट आणि आज जवळ 3.5 वर्सां उपरांत आसा न्ही मागीर दिसा हांवें जी घेतलेले जे विशय आसा न्ही ते 70% विशय हांवें सोंपयले आणि त्या संदर्भात म्हाका पूर्ण काणकोणची जनता समाधान आसा म्हाज्या कामाचो. तुम्ही जेन्ना अनएम्प्लॉयमेंट म्हटलें हे काणकोणानूय आसा आणि थंय इंडस्ट्रीज कांयच काणकोणाक आमी म्हणून जे आसा न्ही त्या संदर्भात आसा न्ही हांवें पयलींच एक सगळ्यांक एक निवेदन केल्लें की आमी की एम्प्लॉयमेंटा संदर्भात आसा न्ही की आमी सादारणशे फुडले 2035 ते 2025 ते 2035 पर्यंत आसा न्ही आमी 500 हजार लोकांक युथ तरुण जे आसा न्ही की तांकां एम्प्लॉयमेंट दिवपाच्या संदर्भात आमी विचार करता आणि तो विचार करता आसतना एग्रो बेज इंडस्ट्रीज डेरी सेक्टर ट्युरिझम सेक्टर जे आसा आणि त्याच बरोबर आमी फिल्म सिटीजोय रेटा लावन दवरलो. ह्या सगळ्या गजालींतल्यान जे आसा न्ही की काणकोणच्या प्रत्येक मनशाची जी अपेक्षा आसा ती फुलफील आमी कशें करूंक शकतले की 100% जरी करपाक शकले ना जाल्यार 50% किंवा ताजे वरती आमी करपाकच जाय आणि एक 50% जे भुरगे आसात आपल्या स्वताच्या कॅलिबराचेर म्हणा कितें फोकस आसतलो तुमचो काणकोणा आता मिनिस्टर जातकूच काणकोणाचेर टॉप प्रायोरिटीचेर फोकस तुम्ही कितें दवरता? हांवें टॉप प्रायोरिटी जी आसा न्ही की सामाजीक क्षेत्रांत राजकीय क्षेत्रांत काम करणारे जो कार्यकर्ते आसात तो सक्षम जावपाक जाय आणि हे सक्षम करपाच्या दृश्टिकोनांतल्यान अनेक प्रकारचे विशय चिंतन हांव फाटल्या वर्सभर हांव करतलो. आज केंद्र सरकारच्या मदतीन आणि गोंय सरकारच्या मदतीन आसा न्ही अनेक प्रकल्पा संदर्भात ताजे प्लॅनिंग आमी सातत्यान ताजे चिंतन करता आणि ताजे प्रायमरी ज्यो कांय गजाली करपाक जाय त्यो गजाली चालू आसा आणि जेव्हा ताजे खरें ताजे रिजल्ट आसा न्ही आमकां 1-2 वर्सांनी येतले. गोविंद गावडेचे आणि तुमचे चालूच आसा आमी पळयले स्टेटमेंट तांचे तांचेर आता तुम्ही मिनिस्ट्री जर घेता आणि मिनिस्ट्री तांची मेळ्ळी की मागीर ते परतूय आमकां ते दिसतले की ना ताणें ते केला म्हणटकीर हांव करचो ना ताजे प्रोजेक्ट्स आहा ते सगळे आपण हाडून दवरतलो. एक गजाल आज पर्यंत खंयच्याच प्रेसा समोर हांवें गोविंद गावडे संदर्भात कितें स्टेटमेंट केल्लो आसा चुकून हांवें केला आसा न्ही तो म्हजे कडेन तुमी हाडून दाखोवचो म्हाका. हांवें इतलेंच सांगलां की एखाद्या विशया संदर्भात कोणाचें जर म्हजें पटना आसत जर जायत न्ही पटना आसत जर जायत न्ही
पटना काय पटना? हांव एकच ना पटना असं जर जायत न्ही जाल्यार हांवें त्या बऱ्याच वेळाचेर स्टेटमेंट केला. म्हणजे ताजेच बाबतीत न्ही ज्या लोकांचे तू सामाजीक क्षेत्रात अनेक प्रकारचे लोक तुका आपटता आणि जर ताजे पटना असं जर जायत न्ही हांव अनेक वेळाचेर म्हणलं हांव ताजे सावळी सुद्दां रावना म्हणून हे अनेक पाजे विधान केल्लें आसा आणि विधान केल्लें आसा इनडायरेक्ट मेसेज पावयलोच आसा, डायरेक्ट सुद्दां म्हणूक ना तरी इनडायरेक्टली तुम्ही हे विधान केल्लेच आसा. कितें कसलें म्हणजे त्यांचे आणि तुमचे जे विचार कळटा म्हणजे रिएक्शन ऍक्शन अँड रिएक्शन इट ऑलवेज हिट्स इच अदर. सो इज इट एनिथिंग हांव कोणाच्या हांव कोणाच्याच झंझटांत पडना. म्हणजे हांव म्हजो डेव्हलपमेंट म्हजें जें काम आसा ताजे कडेन पूर्ण फोकस आसा की म्हजे कडेन सायडीन म्हाका कोण त्रास करता हें करता म्हणून ताजे कडेन हांव केन्नाच पळोवना. कारण म्हणजे हांव एक इतले वर्सां राजकीय तशें काय ना. फाल्यां गोविंद गावडे आपलें काम घेवन सुद्दां तुमच्या एज अ मिनिस्टर जाल्यार तुमी ताजेर काम करूंक जाय न्ही रे, करपाक जाय. आणि म्हजो एखादो व्यक्ती म्हणून जे आसा न्ही म्हणजे केन्नाच हांव आकाश भावने केन्नाच पळयना. कोणाचे म्हजो आकाश भाव नासता. तो कितलो दुश्मन आसलो म्हणजे आमचे पटना आसा असं जाल्यार म्हजो आकाश भाव म्हणटा खंयच्याच मनशाचे ना. इवन आतां काणकोण म्हालांक जितले म्हजे बरोबर विरोधांत उबे रावले जे कॅन्डिडेट्स वगैरे जाय तांच्या 1% म्हजो आकाश भाव ना. इलेक्शन जिखले की विशय सोंपलो. लोकांनी आमकां निवडून हाडले असं जर जायत जाल्यार ताजो वैयक्तीक आमी हें कित्याक दवरपाक जाय. बरोबर. सो ओव्हरऑल आता पळयतना तुमची जी वाटचाल डेफिनेटली यू आर अ व्हेरी टॉल सिनियर लिडर. तुमची गरज पार्टीक तुमचे मार्गदर्शन पार्टीक डेफिनेटली आसतलें आणि तुम्ही आता खुले आम पार्टीकडे काम पळोवपाक शकता. आणि असेंब्लीच्यान आसतना आमी तुमचो रोल पळयलो ज्या तरेन तुमी असेंब्ली सांबाळ्ळी, ज्या तरेन ह्या फावटी म्हाका दिसता खूब एकदम हॅपनिंग असेंब्ली सेशन आमी पळयली सगळे विरोधी पक्ष म्हणा किंवा रुलींग म्हणा. ओव्हरऑल तुमकां बिफोर आय वायंड अप तुमकां कितें दिसता सरकाराक एक जर पार्टी म्हणून तुम्ही जर कितें सजेशन दिवपाक जाय जाल्यार पार्टी म्हणून तुम्ही पयले मिटिंगेक कितें सजेशन दिवपाक सोदतले? आणि सेकंडली काणकोणकाराची अपेक्षा एक वाडटली त्या अपेक्षेत तुमचे कितें धोरण आसतलें? आणि आता ओव्हरऑल रमेश तवडकर एज अ मिनिस्टर फॉर गोवा लोकांनी तुमच्याकडे खंयच्या दृष्टिकोनांतल्यान कशें पळोवपाक? एक गजाल कशें हांव जवळ सादारणशे 2002 राजकीय क्षेत्रांत आसा आणि तसो 2005 आमदार म्हणून हांव पळयला. हांवें जे दीस पळयला पळय म्हणजे बरेचशे जण आमचे सहकारी ना आज ते डिफीट जाले बाकी खंयच्या कारणान. म्हणजे 2005 ते 2007 7 ते 12 हो कालखंड आसतना आमी पूर्ण ऑपोजिशन काडलें आणि 2012 आमी सत्तेक आयले. आणि ह्या सगळ्या गजालीचे दोन्ही गजाल पळयले आसा. म्हणजे सत्तेक आसतना दीस पळयला आणि ऑपोजिशन आसतना दीस पळयला. आणि ज्या वेळाचेर म्हणजे 2005 ते 2017 पर्यंत आसा न्ही आमचे सगळ्यांचे लिडर जे आसले ते मनोहरभाई पर्रीकर. मागीर ताजे वेळार खूब गजाली आमकां शिकपाक मेळ्ळ्यो आणि ताजो जो अनुभव जो आसा न्ही आज स्पीकर म्हणून काम करता आसतना किंवा बाकी गोंय म्हणून जे काम करता आसतना हे आमी लक्षांत घेता. आणि त्यामुळे ज्यो कांय अनेक गजाली ज्यो दिसता म्हणजे आज कशें अनेक जण काँग्रेस पक्षांतल्यान किंवा अन्य पक्षांतल्यान आमचे कडेन आयले म्हणजे स्वभाव सगळ्यांचो एक सारको आसतलो अशें ना न्ही. त्यामुळे ते एक प्रकारचे जुळून घेवन जे आसा न्ही आणि जे गोंयच्या विकासा खातीर त्याच बरोबर कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृश्टिकोनांतल्यान आमकां जे विचार करता जायत न्ही जाल्यार आमी कोर कमिटी आमी बसून जे आसा ताजेर विचार करता. हे आमी पब्लिकली कांय विशय आमकां ताजेर ओपन फोरमाचेर उलोवपाची गरज ना. म्हणजे ती करेक्शन जे आसा न्ही ते आमी वारंवार आमी करत आसता. आणि हाजे फुडें जी गजाली आमकां दिसतल्यो म्हणजे आज विरोधी पक्षांनी कांय लोकांनी मांडलेल्यो आसा कांय गजाली खऱ्यो आसतल्यो कांय गजाली खटखटी आसतल्यो की ह्या संदर्भात जी ऑपोजिशन जी मांडलेली गजाल आसा कितपत खरी आसा कितपत बेश्टोच स्टँड करपाचें आसा ज्या संदर्भात ते पार्टीचो जो फोरम आसा ताजेर डिसिजन आमी चिंतन करता. आणि चिंतन केले उपरांतच आमकां लक्षांत येता की ती खरीच जर आमकां तें करेक्शन करपा असो जर जायत न्ही आमी इंटरनल बसून कोर कमिटी तुम्ही वन ऑफ द कोर कमिटी तुम्ही म्हटले म्हणून प्रश्न म्हाका तकलेन आयलो की हेच्या फुडें सुद्दां काँग्रेसींतलो कोण बीजेपीन येवंक सोदता जाल्यार तुम्ही कोर कमिटी म्हणून यू वील फील दॅट वी शूड टेक काय आता दुसऱ्या पार्टीचे लोक ना आमच्या बीजेपीतल्याच लोकांक आमी एक गजाल कशें आमी हांगाच न्ही देशभर पयलें असो जर जायत न्ही देशभर आमी पयलें असो जर जायत न्ही जाल्यार तो पक्ष वाडटलो जर जायत न्ही जाल्यार एखादो दुसरे पक्षांतल्यान सुद्दां एखादो बरो मनीस जर येता असो जर जायत न्ही आणि पक्ष वाडी खातीर जर तो खरेंच तो गरजेचो आसत जर जायत न्ही
त्या संदर्भातले म्हणजे त्या काळात सिच्युएशन किती आसा कशें आसा ओपन आधार सार ओपन त्या संदर्भातले पक्षान केंद्रीय डिसिजन घेता हांगा स्टेटूय डिसिजन घेता की त्यामुळे की आम्ही अशे रिजीड कशे रावले की आनी कोण नाका अशें म्हणून जात न्ही अशें ना जाल्यार आमचे लोक फाल्यां एखाद्या खंयच्या ना खंयच्या कारणाखातीर हरले बाकी कमी जाले असं जर जायत न्ही जाल्यार तो आमचे पक्ष सत्तेन येवपाक पावचो ना आनी सत्तेक आयले उपरांतूच जे आसा न्ही की आमी योग्य धोरणात्मक गोंयच्या हिता खातीर निर्णय घेवंक शकतले आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी आसा न्ही ती पूर्ण देशभरात जे आसा काम करता एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जे लोक पक्षांक येवपाक सोदता तांकां सगळ्यां खातीर ओपन दवरले आसा मग असं यात एजीचेर आम्ही ह्या इंटरव्यू हांगा थांबता सर तुम्ही वेळ दिलो आणि सगळ्या प्रश्नांचेर मन मोकळेपणान एज युजल तुम्ही सगळी उत्तरां दिली त्या खातीर देव बरें करूं म्हणटा थँक्यू हे आशिल्ले रमेश तवडकर सर जे आताच पहिलेच फावटी त्यांच्यानी मिनिस्ट्री तांकां मेळ्ळी आसा आनी शपथविधी त्यांची जाल्ली आसा आणि फर्स्ट टायम राष्ट्र टीव्हीचेर त्यांच्यानी मिनिस्टर जातकून हो इंटरव्यू दिल्ले आसात खूप सिनियर लिडर खुबश्यो गजाली तांकां खबर आसा अपोजिशन रुलींग आणि त्याच्या व्यतिरिक्त सभापती म्हणून त्यांच्यानी कार्यकाळ जो काढलेलो आसता इट्स अ हॉट टॉपिक्स डिस्कशन तुम्ही सगळ्यांनी पळयलेच आसात आणि आता मिनिस्टर म्हणून ते आता सर्व करतले आणि पार्टी घट करपा खातीर ही जबाबदारी त्यांच्या फुड्यान येयल्ली आसात आणि ते पार पडटले तुम्ही पळयतात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र टीव्ही